धावया भक्ती काज नाही लाज धरित ऐसी याशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षेले ऐसी याशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियेला ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित विठ्ठल समचरण सरोजम श्रामदनिलाभुदाभम जगननीत पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैरवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग तटे भीमरद्यं वरं पुण्डलीका यदा तुम मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तपो ज्ञान वैराग्य भक्ते स्वरूपम
सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावरी न करा वेरू विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविकाचा निवडला अभंग मराठी माणसाच्या मनावरती आदराज्य गाजवणारा एक जगविख्यात महात्मा या वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला एक लागलं ज्ञान व ज्ञान सुगंधित फळ म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय आणि तो तुकोबारायांचा अभंग आज आपल्या ह्या अभंगाद्वारे तुकोबाराय काय सांगतात किंवा या अभंगाचा अर्थ काय तर या अभंगामध्ये तुकोबाराय देवाचं वर्णन करतात विठ्ठल 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 विठाला 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 चार वेद आहे आणि चार वेद असताना पाचवा वेद मानला जाणारा म्हणजे तुकोबारायांचा गाथा आणि तुकोबारायांचा गाथातील 1059व्या नंबरचा अभंग म्हणजे हा विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देव भक्तासाठी काय करतो देव भक्तासाठी काय करतो आता जसं जसं आपण जर बघितलं तर तसा नियमाने तर आज अभंग कसा लावत होता काल नामपर अभंग झाला आज अभंग कोणता लावत होता संतपर अथवा देवपर कोणताही अभंग चालतो पण आज आपण अभंग कोणता घेतला देवपर आज आपला बघायचा आहे की देव भक्तासाठी किंवा दासासाठी काय काय करतो विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा आपल्या येथे हनुमान अखंड हरिनाम सप्ताह वर्षी 39वी आता पुढच्या वर्षी आपले 40 वर्ष पूर्ण होतील बरोबर की नाही 39वी वर्ष आणि या वर्षाची किंवा या 39व्या सप्त्याची सेवा दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली त्यामुळे मी सर्वांचे कमिटीचे सर्व गावकऱ्यांचे सर्व भजनी मंडळांचे सर्वांचे आभार मानतो विठ्ठल विठ्ठल वाक्याचं आद्य कर्तव्य असतं आज आपल्यासाठी आपल्या सर्वांना गायनाची साथ करण्यासाठी आपले असणारे विकू कमी कर थोडा हॅलो हॅलो गायनाची साथ करण्यासाठी आपल्याला आज आपले आहे दरबारी गायक आपले मारुती मामा कदम त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजा खरंच या दिवसात हे गायक घडणं खूप अवघड आहे मारुती मामा कदम दरबारी गायक काय मामाला मार्गदर्शन करत असतात तसे आमचे बाप्पू मामा नालकर तेही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा आपले शंकर महाराज असतील म्हणजे अत्यंत प्रेम करणारे शंकर महाराज आपल्या गावचं भूषण एक जुनं खोड जुनं बरोबर नाही जुनाची काहीतरी गरज आहे का नाही आणि जुनं ज्यांना आपलं वारकरी साम्राज्य शिकवलं नाही तर आजकाल लोकांना फक्त जुनं लागतं जुनं ते सोनंचे आज बाबाचे आद्यबाई बाबा असे अभंग म्हणतात की जे कोणाच्याही पाठ नाही आणि जो आपला आद्यबाई माहिती नाही असे अभंग बाबा म्हणतात ते बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा हे महाराज असतील आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे किंवा आमच्यावर नित्यंत ते बोलून दाखवण्याचं कारण असतं बरोबर नाही लोक म्हणतील हे यांच्याच गावातल्या लोकांचे नाव घेतो पण तुम्हाला एक स्पष्टपणे सांगू का ज्या ज्या ठिकाणी मी गेलो आणि ज्या ज्या ठिकाणी माझ्या चुका झाल्या त्या ठिकाणी मला चुका घेऊन सावरणार किंवा मला एकांतात म्हणजे लोकांना देखत नाही एकांतात सांगणारे आमचे अशोक मामा गावांच्या जोरदार टाळ्या वाजा हे व्यक्तिमत्व असं आहे जे माणूस जो स्पष्ट बोलतो त्या माणसाला राग येतो बरोबर की नाही बरोबर आहे का नाही तुम्हाला प्रत्येकाला काय वाटतं माणसाने आपला चांगलं म्हणावं पण तसं काय नाही तो माणूस कुठेही गेला ना अद्यापही जर आपण जर कुठं जरी भेटलं ना हे कोण आहे आमच्या गावाचे महाराज आणि आमच्या गावाचे महाराज आणि आमच्या गावातल्या महाराजाला तुमच्याकडे काही कार्यक्रम असला सांगितचा कोण म्हणते आशिक मामाचा ते हसण्याविषयी नाही पण अशी माणसाची बरोबर आहे आणि ह्या माणसाची आज आपल्या परंपरेला गरज आहे आणि ह्याच माणसाने आज आपला सप्ताह टिकून धरला बरोबर की नाही अद्यापाई मी देखील हरिपाठाला नसतो आज माझं कीर्तन झालं उद्यापासून मी माझं
माझ्या कार्यक्रमाला निघून जाणार, पण मी परत गावाकडे जाणार नाही. पण हे माणसं हरिपाडा असल्यापासून सकाळी काकडा, लोक जेवले का नाही, लोक हे केले का नाही, हे सर्व कोणाचं काम आहे बरं? कमिटीचं काम आहे. आणि कमिटीचं काम कोण पाहतं बरं? आपल्या मामा पाहतात. तरी सर्व त्यांना सहकार्य देखील असेल, कारण की एकल्याचा नव्हे रे खेळ, म्हणून मेळ मेळ विला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचे बंधू गायनाचार्य सागर महाराज हरदी देखील, सागर महाराज बलमे देखील असतील, बापू महाराज हरदे असतील, आमचे कोळशे महाराज असतील, डॉक्टर महाराज असतील, तसेच आमचे कनगरचे अत्यंत, आता कनगर गावात देखील सप्ताह चालू आहे, कनगर गावात देखील सप्ताह चालू आहे. पण माझ्यावर नित्यंत प्रेम करणारे कमीत कमी 20 लोक आहे. आता शंकर मामा काका गाडी जे असतील हे सर्व कसे बरं? कनगरचेच लोक. आता शंकर मामा गाडी असतील, आमचे नामदेव महाराज असतील, त्यांचेच धर्मपत्नी दोघं सोबत असतात. त्यांचं वय काय आता तर असं परमार्थ करण्याचं वय नाही, पण एक छंद आहे दोघांना पण. दोघं असतील आमचे हिरा काकू असतील, कुसुमताई असतील, या सर्वजण, या बाळगोपाळ आमचे गोपनताई, सर्वजण हरदे बिरदे, सर्व चित्रकर. आणि बाबा, आता बाबा म्हणजे नवीन विनेकर झाले, न्यू आणि ॲड, कळलं का? या वर्षी सप्त्यामध्ये आता 40 वर्षाला बाबा बरं नाही, 40 वर्षाला बाबा पुरी तयारी होणार. आणि बाबा तयार कोणी गेले बरं? एकदा बाबासाठी टाळा, जे खाली आली जे बसले त्यांच्या करून त्यांसाठी टाळ्या वाजा. विना किती असलं तरी सायकलवर विना घेऊन येतात बळवांपशीवर नाही. हे बाबा आपले बाबासाठी टाळ्या वाजा. आणि बाबा आपले गावचे पाहुणे, मला आता गावचीच झाली म्हणा, मासाळ महाराज असतील, त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजा. ते विना घेऊन थांबतात. अजून सर्वजण आशिक मामा असतील तिकडे, सर्वजण ते गणेगाववरून आपल्याच करिता हे नाव घेणं तसं हे शिका नाही, पण सांगतो हे लोक गणेगाव करता. तर ते आरंगळे काकून आरंगळे काकाल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. गणेगाव असो, सर्वांनी वाघाचं देखील, आप लोक बाहेर निघतील, आप लोक म्हणते बळवाचा कार्यक्रम दिवसा करायचा का वाघामुळं, पण बरोबर नाही, वाघामुळे देखील लोक एकदा एवढं लांब येतात का नाही. आणि ते आपल्या गावात पाहुणे म्हणजे आपण त्याचं नाव घेतलंच पाहिजे. आणि तुमचे नाव घ्यायची काय गरज नाही. आपले बाबा असतील, बाबा तुमचं नाव काय? तांदूळनेर बाबा, तांदूळनेरचे बाबा आहे आपले साबळे महाराज, ते देखील असतील. आमचे मृदुंगमणी कार्तिक महाराज काळे, बाबा कार्तिक महाराज काळे देखील असतील. तसेच आमचे मेवणे म्हणजे आमचे दाजी लागतात असे असणारे आमचे हार्मोनियम वादक बापू महाराज चितळकर, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा वैभव बलमे, सुंदर सिस्टीम त्यांनी यावर्षी लावली. आणि सुंदर सिस्टीम देखील त्यांनी वाढवली, कारण त्याला कळलं आता गावाचा बरोबर नाही, कीर्तनाचा प्रश्न असतो, त्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. असो, आणि तुम्ही सर्व श्रोते मायबाप, चुकून जर कोणाचा नाम उल्लेख जर राहिला असेल तर क्षमा करा एक तुमचा मुलगा म्हणून, कारण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगत असो, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. तुमच्या लग्नामध्ये तुमच्या बायकांनी तुमचं नाव घेतलं का नाही? का तुमचे झालेच नाही अजून कोणाचे? मग माना आला ना का वैतागली? तुम्ही सर्वांचे बायका तुमचे देखील नाव घेतले, बरोबर आहे की नाही? आणि तुमचे जर कोणी एकामेकाच्या लग्नात जर नाव घेतले नसेल तर माझं काय अजून झालं नाही, माझ्या लग्नात तुम्हाला नाव घ्यायला बोलवतो, जम ना. विठ्ठल 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 जुन्या माणसांनी आपला वारकरी संप्रदाय टिकून धरला आहे. त्याचप्रमाणे कनगर गावचे जुनं वैभव आज जर बघितलं तर अद्यापही काकडा कोणाचाही पाठ नाही, पण जुनं व्यक्तिमत्व ज्याचा काकडा पाठी असे असणारे छगन महाराज दिवेकर आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटती, त्यांचाच मुलगा आज आपल्या समोर आहे ना, हे माझे कार्तिक महाराज दिवेकर. टाळ्या वाजा. त्यांचा चॅनल एक काय कनकावती कनकावती आई साहेब पुजारी, त्याचं ते चॅनल आहे. आणि त्या चॅनलवर प्रथम चॅनलची सुरुवात आम्ही अशी केली की आम्ही मंदिरात भेटायचो, मंदिरात भेटल्यानंतर मग महाराज म्हणे आपलं चॅनल सुरू करायचा. मला पण रील्सचा खूप नाद असतो, मी पण रील वगैरे काढतो. ते माणूस आज एक तर सबस्क्राईब झाले की ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आज, बरोबर नाही? तरी पण ते आपलं रिव्ह्यू काढून त्यांसाठी जोरदार पळत टाळ्या वाजा. असो, तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. तुकोबारायांचं म्हणणं असं आहे, जी एखादी गोष्ट जर साध्य करायची म्हणलं, एखादी गोष्ट जर साध्य करायची म्हटलं, गायन जर साध्य करायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागते बरं? प्रॅक्टिस करावी लागते, बरोबर नाही? कशाची? गायनाची प्रॅक्टिस करावी लागते. जर आपलं हार्मोनियम शिकायचं म्हटलं तर स्वरज्ञान आलं पाहिजे. ऑपरेटिंग जर म्हणलं त्याचं ऑपरेटिंगचं काहीतरी समजलं नाही, साध्य करण्याकरिता ती गोष्ट आली पाहिजे ना. आपला मृदंग वाजवण्याकरिता अनेक दिवस तप करावं लागतं, बरोबर नाही? आणि कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा भाग्यच लागतं. कीर्तन हे कोणाच्याही नशिबी नाही. इथं जे धर्ममंडपात बसले त्यांच्याकरिता त्याकरिता आपलं भाग्यच लागतं. पूर्वजन्मीचे सुकृत बदरी त्याचे मुखी हरी पैठा होय, किंवा मग जन्मोजन्मी आम्ही
बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे एका जन्माचं पुण्य नाही. आणि देवाच्या जर मनात आलं तुम्हाला कीर्तनाला बोलवायचं, तुम्ही म्हणता आम्ही महाराज बलमी महाराज होते म्हणून आम्ही कीर्तनाला आलो, तुम्ही आले नाही, तुम्हाला आणलं गेलं. आले देवाच्या मनात तेथे कोणाचे चालणार. तुम्हाला एक ताजं उदाहरण सांगतो आजच, हे कीर्तनात सांगू नये पण तुम्हाला उदाहरण सांगतो. आज आपल्या सोबत आले आपले शंकर मामा गाडी. शंकर मामा गाडी म्हणले आज तुम्हाला माहिती आहे सर्वांना मूळ असतं माहिती. मूळ कुठं असतं? झाडाला मूळ असतं, बरोबर नाही? झाडाला मूळ असतं आणि मुळाला हात लावले मूळ काय गुदगुद्या होत्या का? मग गुदगुद्या होत्या का? मूळ काय करतं बरं? चावतं. पण हा माणूस हा म्हणे मी दुपारी मूळ हातात धरला पण मूळ मला एकही माशी चावली नाही. मला वाटलं आज मी काय कीर्तनाला येणार नाही. म्हणजे देवाच्या मनात जर आलं तरी तर कोणाचाही चालत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. आणि हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी विठ्ठल. आपण सर्वजण सप्ताह खूप थाटामाटाने करत आहे. बाहेरची सप्ते आज अनेक ठिकाणी आपण बघतो. आपल्याकडे आनंददान देखील खूप होतं, ज्ञानदान देखील खूप होतं. हे सप्ते चालू ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सप्ते सर्व गावकऱ्यांनी त्यात चालू ठेवले. सर्व तरुण मित्रमंडळ असं कोणाचं चुकून नाम करायला असेल तर सेमस्व विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात. म्हणणाराचा अधिकार खूप मोठा असला पाहिजे, बरोबर नाही? जर एखाद्याला मृदंग वाजवत येत नाही आणि तो म्हणतो महाराज हा नाही तो बोल वाजा, तू वाजून दाखव, येईल का? नाही. त्यातलं तो माणूस परिपूर्ण पाहिजे का नाही? ती गोष्ट त्या माणसाकडे परिपूर्ण असेल तर ती गोष्ट घेण्यात मजा आहे का नाही? बरोबर आहे का नाही? नाहीतर उग जाय शेजारी, बरोबर ना? जुन्या म्हणी असो, ती गोष्ट त्या माणसाकडे परिपूर्ण असलं तर ती गोष्ट वापरणं मजा आहे, बरोबर नाही? तर ज्याचा का मृदुंग आहे त्यानेच मृदुंगाचा रे शिकावा, बरोबर नाही? ज्याला पेटीतलं थोडंफार ज्ञान आहे, स्वर ज्ञान आहे, सप्तस्वराचं ज्ञान आहे, त्या माणसाने पेटी मास्तरला काहीतरी शिकावं. ऑपरेटिंगवाला आम्हाला काही येतच नाही, बळच म्हणायचं विको वाढव, पण विको वाढवले काय होतं आम्हाला माहीतच नाही. तर ती गोष्ट करण्यात मजा आहे का? बरोबर आहे का नाही? म्हणजे जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे आणि जी गोष्ट आपल्याकडे साध्य करून घेतो तो सांगणाऱ्याचा देखील अधिकार तेवढा असला पाहिजे. आणि तुकोबारायांचा अधिकार काय आहे? तुकोबाराय कोण आहे? जाने केला हा पुरुषार्थ, जाने केला हा पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम, तुकाराम 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 नाम घेता का पियम, तुकाराम तुकाराम. धन्य तुकोबाचा मठ, धन्य तुकोबाचा मठ, धन्य धन्य तुकोबाचा मठ. तुकाराम तुकाराम नाम घेतला का प्रेम, तुकाराम 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 नाम घेतला का प्रेम, तुकाराम तुकाराम. धन्य तुकोबाचा मठ, धन्य तुकोबाचा मठ. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रियम. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम, धन्य तुकोबाचा मठ, धन्य तुकोबाचा. ज्याने केला हा पुरुषार्थ, पण कोणी केला? तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम. ते तुकोबा आहे आपला. तुकोबा केवढा? आणू रेणू या तोकडा, तुका आकाशा एवढा. तुकोबाराय सांगतो 2 मिनिटं तुम्हाला समजून. तुकोबाराय कोण होते ऐका. तुकोबारायांचं व्यक्तिमत्व जर आपण जर संपत्तीचे 2 उदाहरणं खूप मोठी. पहिलं उदाहरण म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण, आणि पहिलं म्हणजे द्वारका, आणि दुसरे म्हणजे बरं सोन्याची लंका. देवाला देखील द्वारका वाचवता आली नाही आणि रावणाला देखील लंका वाचवता आली नाही. वाचवता आली नाही. कुणामुळं? या राजामुळं. कोण बरं? मारुतीमुळं. तिने सोन्याची लंका जाळली का नाही? पूर्वीचे लोक म्हणजे सोनं कसं जळत असेल, पूर्वीचं काही पण व्हायचं, सोन्याचं पाणी पाणी झालं. किती पूर्वीच्या लोकांना तप होतं, तेवढं ताकद होती, बरोबर आहे का नाही? कशाची ताकद होती? हनुमंतरायाची. त्या हनुमंतरायांच्या सर्वांच्या वाचतात आपण प्रांगणात शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण तुम्हाले रामदूता, तुम्हाले रामदूता, रामदूता.
रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो राम शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता आपको शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता जी शब्द केवळ लावतात ज्यावेळेस त्या समोरचं आपण आदराने नाम घेतो त्यावेळेस जी म्हणतात पण शरण शरणचा अर्थ असा होतो हे देवा आम्ही तुला शरण आलो का आलो ही भक्तीचा जी वाट आहे या खूप काय भक्तीच्या त्या वाटन मद जावाव्या सुपटा जी योग्य वाट आहे जी सरळ सोपी वाट आहे ती वाट तू आम्हाला दाखव आणि ती वाट दाखवण्याचं कारण जर कोणी करत असेल ते वाट दाखवण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर ते सप्ते विठ्ठल विठ्ठल संपत्तीचे दोन उदाहरण पडणे म्हणजे श्रीकृष्ण आणि दुसरा म्हणजे रावण दोघांची संपत्ती राहिली नाही तुमच्या आमच्या नाव काय 30-30 गुंठे 40-40 गुंठे 1-1 एकर 5-5 एकर 10-10 एकर असतील बरोबर नाही पण आपल्याला त्या संपत्तीचा गर्व होतो का नाही तुकोबारायांची जमीन किती होती त्या काळी 450 एकर जमीन किती 400 एकर 403 एकर जमीन होती तुकोबारा किती 403 एकर जमीन त्या काळी तुकोबारायांना म्हणजे त्या काळाचा आताचे प्रधानमंत्री आहे का त्या लेवलचे कोण होते बरं तुकोबाराय आणि आपल्याकडं आजकाल महाराज लोकांच्या डायऱ्या सुद्धा फक्त श्रावण महिन्यात भरतात अशा डायऱ्या भरती नाही वरून लोक विचारतात महाराज तारीख मोकळी आहे का बरोबर नाही फक्त डायऱ्या कधी भरतात श्रावण महिन्यात एवढी डायरी आपल्या किती दिवस जाती बरं किती दिवस जाती 3-4 वर्षभर जाते काही तुमचे कॉन्टॅक्ट मोठा असेल ज्याला त्याला ज्याच्या विषयी पण असतो नाही किती दिवस जाती 3-4 वर्ष जाते बरोबर आपली एक डायरी पण तुकोबारायांच्या भावाचं नाव काय कानोपात्रा काय बरं कानोबा किंवा कानोपात्रा आले तसं याच्यात कानोपात्रा तुकोबारायांच्या भावाचं नाव काय कानोबा किंवा कानोपात्रा देखील मानतात असं आम्ही वाचले बरोबर असो कानोपात्रा तुकोबारायांच्या भावाचं नाव काय कानोबा त्याला तो म्हटला या वया तू पाया सोडायच्या नाही वया किती होत्या 3 बैलगाड्या भरायच्या 3 बैलगाड्या आताच्या बैलगाडीचे बाबा जुने लोकही आता साठेबारी झाली नाही पहिले मोठले होते पहिले लोकच वेगळे पहिले लोक कसे होते बरं पहिले रस्ते पण साधे होते आणि लोक पण कसे होते बरं साधे होते आताचे रस्ते डांबरट झाले आणि लोक देखील डांबरट झाले कळतंय ना पहिलं काही राहिलं नाही लोक पूर्वी चांगले होते असं म्हणत नाही लोक जर पूर्वी चांगली होती तर माझ्या ज्ञानोबरायांचं थोडी शेण टाकलं असतं का फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला बरोबर आहे की नाही पूर्वीची लोक आनंदाने जगत होते पूर्वी सप्ते व्हायचे बरोबर नाही उलट पूर्वी सप्त्याला गर्दी जास्त असायची बरोबर नाही आता सप्त्याला गर्दी राहत नाही आता गर्दीची गरज नाही आता आपलं फक्त कशाची गर्दी बरं गर्दी नको आपलं फक्त लोक गर्दी पाहिजे विठ्ठल विठ्ठल 3 बैलगाड्या तिने कुठं सोडल्या बरं इंद्रायणी नदी सोडून दिल्या किती 3 बैलगाड्या वयाच्या आणि वया काय पूर्वीच्या एवढ्या वया असायच्या बरोबर नाही आणि त्या वया त्याच इंद्रायणीत गाथा देखील बुडवला गेला दगडा सहित वया 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 दगडा सहित दगडा सहित वया 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 समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ धन्य 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 तुकोबा समर्थ काय का सगळ्या जोरात टाळ्या वाजा असो
गायक देखील खूप सुंदर आहे. तुकोबारायांचा अधिकार काय मग? गाथा देखील तरला आणि त्या गाथ्या तरल्यामुळं आज आपण सर्वजण तरतोय. आणि आज आपण अभंग घेतला, तुम्हाला आधी पण सांगितलं. अभंग क्रमांक काय? 1059वा क्रमांकचा अभंग. कोणता? तुकोबारायांच्या गाथ्यातला. आज लोक म्हणतात कीर्तनकार मोठा. कोणता कीर्तनकार होतो? ज्याला दाढी आहे. मला दाढी थोडी आता यायला लागली, बरोबर नाही? ज्याला बॉडी आहे, माझ्या बॉडीचा काही पत्याच नाही, बरोबर नाही? नुसती माझी गाडी उमाडी आहे, बरोबर नाही? ना दाढी ना बॉडी आणि ना गाडी, बरोबर आहे का नाही? आपल्याची कोणती गोष्ट नाही. पण लोक म्हणतात तुम्ही आमच्या संगतीत राहा, आम्ही तुम्हाला फेमस करू, आम्ही तुम्हाला मोठे करू. तुम्ही आम्हाला मोठे करणार, तुम्ही एकटी मोठी नाही. आम्ही त्याच दिवशी मोठे झालो ज्या दिवशी आम्ही वारकरी संप्रदाय आलो. त्या दिवशी आम्ही मोठे झालो. तुम्ही मोठे करणारे कोणीही नाही आम्हाला. ज्यावेळेस आला ना, किती मोठा असू द्या, किती मोठा मंत्री असू द्या, ते स्वाभिमान म्हणून सांगतोय, स्वाभिमान म्हणून माणसं सांगितलं, किती मोठा नेता असू द्या, किती मोठा मंत्री असू द्या, जो म्हणतो ना मी झुकेगा नाही साला, तो सुद्धा येऊन झुकतो. ही ताकद कशाची आहे? माझी नाहीये, ही माझ्या ज्ञानोबा तुकोबारांची आणि माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि ताकद आज आपण जपली पाहिजे. आणि ताकद जपता माणसाने आज आपण बघतो, जर थोडेफार लोक जास्त आले कुठे, जर थोडेफार लोक जास्त झाले, आज तुम्ही आता गंगागिरीचा सप्ताह आहे बाबा, किती मोठं नियोजन आहे ते, किती मोठं नियोजन आहे. गंगागिरी महाराज सप्त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. प्रत्येकाला काय माहीत नसेल, प्रत्येकाला काय फोन नाहीये, बरोबर नाही? प्रत्येकाकडे काय फोन नाहीये. त्या सप्त्याचं नियोजन आमटीचे 53 टँकर आहे. 53 टँकर. किती? 53 टँकर. तरी देखील नियोजन होते. तुम्ही विचार करत असाल आता निम्म्या लोकांच्या मनात असं असेल 53 टँकर मधली, प्रत्येक टँकर मधली आमटी सारखीच लागत असेल का? प्रत्येकाला असं वाटत असेल का नाही? एकदा जाऊन खाऊन पहा तुम्ही आमटी. 53 टँकर मध्ये एकत्र आमटी. आपले तर बुंदी आपण कशी वाढतो? हाताने. तिथं बुंदी हलवाय काय माहिती का? JCB. काय? JCB. ऐका, एवढे लोक आहे, एवढं नियोजन आहे. म्हणजे आपण नियोजन करतो, मग ज्याने नियोजन केला ते साध्य करण्याकरिता, ते पूर्ण करिता देव आपल्या मागं पुढे उभा राहतो. आणि देव ते आपलं साध्य करतो म्हणजे करतोच. फक्त आपण एक पण केला पाहिजे आणि देवावर सारं सोडून दिलं पाहिजे, बरोबर नाही? नाहीतर मनात शंका जर आली, तुका म्हणे शंका मनात आलीच नाही पाहिजे, शंका आलीच नाही पाहिजे. आणि आपलं कर्म जर सत्य असेल आणि आपली जर शंका जर मनात नसेल तर आपण नक्की परिपूर्णाला किंवा आपला सप्ताह इवले से रोप लावेले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी, बरोबर नाही? हे गावातले सप्ते वगैरे करणं खूप अवघड देखील ते आपलं चालू आहे. आणि ते चालला मार्ग, हा जो नियम आहे आपला, हा संतांचा जो नियम आहे, तो आपला पुढं काय करायचा बरं? चालवायचा. विठ्ठल तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे. आणि तुकोबारायांचा आज आपण अभंग घेतला आहे. आणि अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय काय सांग सर्वांना कळलं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरित. आपल्याला जर भक्ती साध्य करायची म्हणली तर लाज धरायची नाही. आपल्याला जर समजा एखाद्याला जर खरंच आर्मी व्हायचंय, समजा खरंच पोलीस व्हायचंय, त्याने कामाची लाज धरायची नाही. दिवसभर काम करायचं, सकाळी आपलं व्यायाम करायचं, बरोबर नाही? जे नाही ते करायचं. ती आपली गोष्ट जी साध्य करायची, ती गोष्ट आपण साध्य करण्याकरता अट्टहास किंवा सायास करावेच लागतात. कोणत्याही गोष्टीला काय बरं? प्रयत्नांती परमेश्वर. असाध्य ते साध्य करीती सायास. तू काय म्हणे? कारण अभ्यास. आपला जर अभ्यास असेल तर कोणतीही गोष्ट अभ्यासाने शक्य होती. मरण देखील चुकवता येतं का? चुकवता कोणी चुकवलं? तुकोबारायाने चुकवलं, बरोबर नाही? वैकुंठाला गेले. तुम्ही आम्ही मरण चुकवणं शक्य नाही, पण तुम्ही आम्ही कमीत कमी हे जन्म मारायचे हेलपडी तरी आपण चुकले पाहिजे, बरोबर नाही? नाहीतर हे पुन्हा जन्म येणे, पुनरपि जननम पुनरुत्मरणम अनेक ते. पण आता वेळ देखील खूप कमी, आपला कमी वेळात खूप काही बोलायचं. विठ्ठल देवाने लाज का नाही दिलाय का? आपण सर्वजण पंढरीला जात असतो, बरोबर नाही? जातात काय सर्वजण पंढरीला? काही काहींची पंढरीची पायी वारी असते, काही काहींची एका दिवसाची गाडीची वारी असते. असो, ज्याला जसं शक्य होईल ते तशी वारी करतं, बरोबर नाही? ज्याला जसं शक्य होईल ते तशी वारी करतं. बा, आपल्या कीर्तनाला कुत्रं देखील येऊन बसलं. परत तुम्ही म्हणाय नको बलवे महाराजाच्या कीर्तनाला कुत्रं पण नव्हतं. आलं का नाही कुत्रं सुद्धा? हा असो. विठाला 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 विठाला. या कुत्र्याला यानं आलं कीर्तन ऐकावा, पण काही अजून
काहीच नाही, बरोबर नाही. त्याला देखील भाग्य लागतं, त्याला नक्की मुक्ती भेटला. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सर्वजण पंढरीला वारीला जातो, बरोबर नाही. पंढरीच्या वारीला जातो. कशाकडे जातो? सकाळी नाश्ता करण्याकरता, दुपारी जेवण करण्याकरता, संध्याकाळी झोपा काढण्याकरता. कशाकडे जातो आपण वारीत? पांडुरंगाच्या भेटीसाठी आपण सर्वजण वारीत जातो. असेच वारीचे दिवस होते. आणि चोखोबाराय, चोखोबारायचं नाव पाकिट सुंदर आहे. चोखोबाराय शब्दाचा माणसाला अर्थ कळाला पाहिजे. शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे. आज आपण जर शब्दाचा अर्थ घेतला मारुती, मारुती त्याच्या मार्गावर कुठल्याही प्रकारची वृत्ती नसते किंवा त्याच्या मार्गात कोणीही आड येत नाही. आणि मार्गात जरी आड आलं तरी देव त्याला मार्ग करतो. त्या शब्दाचा अर्थ काय होतो बरं? मारुती. तुमचे नाव करूया आता. मारुती कोण बरं? हनुमंतर आहे, बरोबर. हनुमंतर आहे, बरोबर नाही. त्या शब्दाचा माणसाला अर्थ कळाला पाहिजे. नाही तरी शब्द तुम्हाला सांगत असतो मी, शब्दाचा लोक गैरअर्थ घेतात. आता लोक म्हणतात युग किती बरं? युग किती आहे? युग किती आहे? कार्तिक महाराज युग किती? 4 युग आहे. आणि आपण अर्थ म्हणतो काय? म्हणजे आपला कळतं पण ओळख नाही. आपण काय म्हणतो 28 युग. हे एक भ्रम झाला, लोकांनी तयार केलं, बरोबर की नाही. लोकांनी मनाने तयार केलं. पण ऐका युग किती आहे? चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, मागे डोळे दाखवणी उभी तिचणी. कशाचं प्रमाण आहे? काकड्यातलं प्रमाण आहे, बरोबर नाही. चौयुगाचा भक्त. युग किती झाले? 4. पण लोकांनी 28 शब्दाचा अर्थ कसा घेतला ऐका. ओय ओय शाळेत कितीला तू? हा 7वीला का? शाळा चालू आहे ना आता का बंद आहे? चालू आहे, बरं आहे, बरं आहे. मला कोरोनासारखी बंद झाली का ना. आता बेरीज करे बघा. तू इंग्लिश मिडियमला का याला आहे? मराठी मिडियमला आहे? मराठी ना. हां मग काय नाही, आपलं सारखंच आहे. कारण आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे. त्या मराठी भाषेसाठी काय काय चालू आहे तुम्ही आता बघताय. पूर्ण सर म्हणजे धर्म बाजालांपार, ग्रंथ बाजालांपार, पूर्ण राजकारण देखील बदललं. कशामुळं? भाषामुळं. पण आपण आपली भाषा जपलीच पाहिजे. समोरचं इंग्लिश बोलतो त्याला आपल्या मराठी भाषेत आलं पाहिजे, बरोबर नाही. आपली मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे आणि आपण आपल्या मराठी भाषेतच बोललं पाहिजे. समोर जर हिंदीत बोला ना तर सांगत नाही मला हिंदी काय येत नाही, मला मराठी. जुन्या लोकांनी फक्त तेवढी मराठी भाषा जपली आपली. तो को बरा नाही आपण हिंदून दिला असं ना. तू का म्हणे हमको क्या करना असं म्हणले असते नसते? म्हणले असते का नसते? का म्हणले असे? त्यांनी आपली भाषा जपली. आणि माणसाने आपली भाषा जपली पाहिजे, संस्कृती जपली पाहिजे. संस्कृती कशाला म्हणायचं? आपली संस्कृती कशाला म्हणायचं? अरे भूक लागलं की खाणं म्हणजे प्रकृती. भूक लागलं की खाणं म्हणजे प्रकृती. भूक नसतानाही खाणं म्हणजे विकृती. आणि आपल्या ताटातला घास दुसऱ्याला देणं म्हणजे माझ्या भारत देशाची संस्कृती. आणि संस्कृती जपली कोणी बरं? आपलं संत मंडळींनी या ढवळ्या टोपीने संस्कृती जपली आपली. कोण जपली? या ढवळ्या टोपीने. थोडं स्पष्ट बोललं, बरोबर नाही. आणि मी मुक्तपणे व्यक्त होणारा महाराज, बरोबर नाही का. तुम्हाला मी थोडं खोटं सांगायचे असं नाही तसं नाही, बरोबर नाही. आपण रोज एका तोंड पाहतोय, त्यामुळे हे ते सांगण्यात माझ्या नाही. जे असं ते स्पष्ट असो. आपला विषय काय चालतो बरं? कुठं होतं आपण? कीर्तनात. कुठं होतं मावशा ना आपण? हा चोखोबारांचा विषय होता, बरोबर नाही. आणि संस्कृती विषय, बरोबर नाही. संस्कृती जपली कोणी, कशी जपली, बरोबर नाही. चोखोबारांचं नाव कसं? आपलं नाव विषय होतं. नाव माणसाने कसं द्यावं? युगी 28 ना. 28 शब्दाचा अर्थ आहे काही. 6 शास्त्र, 6 शास्त्र, 6 शास्त्र, 4 वेद. किती झाले? 6 आणि 4 किती? 6 आणि 4 10. माहिती थोडी कच्ची बरं का. 6 आणि 4 10 आणि 18 पुरा किती झाले? 28 शब्दाचा खरा अर्थ कसा आहे? असा आहे ना. आपण लावला कसा? तू का म्हणे कसे तसे वाटन तसे नाही. 28 शब्दाचा खरा अर्थ असा आहे. योगी 28 बाबा प्रमाण दिलंय. आपण म्हणतो चौवेदी जान, शाही शास्त्री कारण, 18 पुराण, हरे से गाते. आपले भ्रम झालेले. आता आपल्या सर्वात लोकांचा एक लय मोठा भ्रम आहे. देव किती बरं? देव किती आहे? 33 कोटी देवी. 33 कोटी नाही, कोटीचा शब्द का तुम्हाला? कोटीचा. आजकालच्या लोकांना फक्त एकच कोटी कळते. कोणती? नोटाची कोटी. हां ती घालायची पोटी, बरोबर की नाही. कोटी ती नाही. कोटी शब्दाचा अर्थ असा आहे. पूर्वी पण आपला सर्वजण शाळा शिक्षित असन आणि जे नसेल त्यांना देखील समजून सांगतो. पूर्वी आपण शाळेत असायचो. आपले एक प्रश्न असायचा, निबंध लिहा. मी पक्षी झालो तर, बरोबर नाही. मी आई झालो तर, म्हणजे असे प्रश्न असतात का नाही. म्हणजे त्या एका विषयावर अनेक विषय बोलणे. तुम्हाला सर्वांना जसं कळलं तसं सांगतो, बरोबर नाही. ज्याला जसं कळलं तसं सांगितलं थोडं बरं वाटतं, बरोबर नाही. बलमे महाराजे यांचं वर्णन. बलमे महाराज कोण?
ज्यांचे थोडे केस वाढले. बलमे महाराज कोण? जे थोडे जास्तच वाढव बोलतात ते बलमे महाराज. बलमे महाराज कोण? काळे सावळे. बलमे महाराज कोण? अशोक महाराज जाधवच्या गाडीवर कायमचे मागे बसले असतात ते बलमे महाराज. हे झालं ओंकार महाराज बलमेचं वर्णन. आणि वर्णनाचा अर्थ झाला संस्कृत शब्द आहे कोटी. म्हणजे एका देवावर कळतं ना. आता आपण जर विचार केला तर बापू महाराज बापू महाराज चितळकर कोण? कोण कोण? ज्यांनी चष्मा लावलेला असतात, जे कंटोनी पेटी वाजवतात, जे टोपी घालतात, बरोबर नाही? ज्यांना नाक हे तुम्ही हा करा असो. हे वर्णन करणं म्हणजे कोटी. आणि अशा 33 प्रकारची देवांची कोटी आहे. देव किती बरं? देव एकच आहे. जो या देवांचाही देव, जो या देवांचाही देव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीयाचा पंढरीराव, बळीयाचा पंढरीराव, बळीयाचा पंढरीराव. जो हा देवाचाही देवा, जो हा देवाचाही देवा, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. जो हा देवाचाही देवा, जो देवाचाही देवा, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, पंढरीराव, पंढरीराव. जो ह्या देवांचाही देव, प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. जो ह्या देवांचाही देव, बळीया माझा पंढरीराव. जो या सर्व देवांचा देव येतो कोण बरं? देव तसा एकच आहे. एक देव आहे, 2 ब्रह्मण्य आहे, 3 गुण आहे, 4 वेद, 5 पंचमहाभूत आहे, 6 विकार आहे, सप्तस्वर आहे, 8 वसु आहे, 9 विधा भक्ती आहे, 10 दिशा आहे, 11 एकादश रुद्र आहे, 12 राशी आहे, 13 समुद्र आहे, 14 विद्या आहे, 15 तिथी आहे, 16 शृंगार आहे, 17 तत्व, 18 पुराण. आणि ते 18 पण 18 पुराण हरीशी गाती. म्हणजे सर्वश्रेष्ठ कोण आहे बरं? देव. देव फक्त एकच आहे. आपण काय म्हणतो? अनंत वेचे अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्याशी बाप रुक्मा देवर खुना बाणली कैसी. देव काय? देव एकच आहे. फक्त देवाचे अवतार अनेक आहे. कळतंय ना? देव एकच आहे. तुम्हाला तुमच्या भाषेत सांगितलं कळण. तुमचं सोनं आहे ना, सोनं आहे का सर्वांक सोनं? अरे मला नाही लागत ते तुमचं सोनं. सोनं आहे का सर्वांक? अरे सांगा ना मावशी, मी काय नाही करत. आहे ना? सोनं आहे. सोनं जर कानात घातलं तर काय होतं बरं? मंगळसूत्र. आणि तेच सोनं जर कानात घातलं तर काय होतं बरं? डोरलं. काय कानात काय घालतात ती? डोरलं घालतात कानात. मला काय नाव बरोबर जे तिचं लिहिणं ज्याला त्याला माहिती असेल. बरोबर नाही? हा तुम्ही विठ्ठ याचा पांडुरंगाचं भक्त तुम्ही त्याला भांडरा चोळले जमन का? नाही जमणार. ज्याचं लिहिणं नाही त्याला माहिती पाहिजे. बरोबर नाही? काय बरं? कानातला काय म्हणतात? जुब. हातात घालतात का? ब्रॅसलेटच ना. बांगड्या सोन्याच्या घालतात का? वा वा. वडनेर गावची पाटामुळे खूप प्रगती झाली आहे. बांगड्या देखील सोन्याच्या आल्या म्हणलं. मला पण थोडं थोडं आपल्याकडे लक्ष असू द्या. विठाला 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 विठाला. ते सोनं जर हातात घातलं ते काय बरं? सोन्याचे. पण हातात घातलं तर काय होतं बरं? काय होतं? ब्रॅसलेट किंवा बांगड्या. आणि तेच जर याच्यात पायात जर घातलं त्याचं काय होतं? पैसे नव्हतं. बरोबर नाही? सोनं एकच आहे. सोन्याचं तत्व एकच आहे. सोन्याचं तत्व एकच आहे. पण त्याचं काय झालं बरं? अनेक रूप झाली किंवा अनेक आकार देण्यात आले. बरोबर नाही? एक माणूस असतो, एक असा माणूस असतो किंवा काही काही लोकांचे स्वभाव असे असतात जे राजकारणात गेलो राजकारण्यासारखी. बरं का? धार्मिक क्षेत्रात गेलो धार्मिक क्षेत्रात का याच्यात आपल्या शैक्षणिक क्षेत्रात गेलो शैक्षणिक क्षेत्रात माणूस एकच पण त्याचे रंग अनेक. बरोबर आहे ना? ती लोक जुने लोक म्हणतात किंवा जुन्या लोकांचे म्हणजे रंग बदलतो. पण कशासारखा? कोणत्या सारड्यासारखा? गोहिऱ्या सारड्यासारखा. बरोबर ना? रंग बदलतात नाही माणूस ज्याच्या त्याच्या भाषेची. गोहिऱ्या सारडाच म्हणजे ना आपल्याकडं गोहिऱ्या सारडा भाषेची फरक असतं. आता आपण पंढरपूरच्या वाटेने जातो ना, जर आपण एकदा जर सोलापूरमध्ये शिरलो तर सोलापूरमध्ये आपल्या चपातीला काय म्हणतात? चपाती म्हणतात. तिथं चपाती म्हणत नाही. आपण बाजरीच्या भाकरीला काय म्हणतो बरं? बाजरीची भाकर म्हणतो. बरोबर नाही? चपातीला काय म्हणतो आपण?
काय काय पोळी म्हणतात, शिके शिके लोक पोळी म्हणतात. आणि मग पोळीला काय म्हणतात? पोळा. असो, बरोबर आहे की नाही? चपाती. आपल्याकडे बाजरीच्या भाकरीला काय म्हणतात? बाजरीची भाकर. बरोबर की नाही? आपल्याकडे बाजरीची भाकर म्हणतात. ज्वारीची भाकरीला ज्वारीची भाकर म्हणतात. पण बाहेर गेलो ज्वारीची भाकर नाही म्हणतात, पांढरी भाकर म्हणतात. पांढरी भाकर. सर्वांनी जे वाडी करताना त्याला नवीन काय वाटणार नाही, असं नका, पांढरी भाकर म्हणतात. मला एक म्हणले, मा तुम्हाला पांढरी पाहिजे का काळी पाहिजे? म्हटलं मला ढवळी दे. पण चपाती. असो, काळीन आणि बाजरीच्या भाकरीला काळी भाकर म्हणतात. अजून जर बदललं, आपल्याकडे पिठल्याला काय म्हणतात? पिठली भाकर म्हणतात. काही ठिकाणी काय म्हणतात? झुणका भाकर. काही काय म्हणतात? बेसन म्हणतात का नाही काही. आणि आपल्या तिकडे तरीला काय म्हणतात? तरीच म्हणतात ना, तरी म्हणतात ना. तिकडच्या भागात काय म्हणतात बरं? नामदेव राय तिकडच्या भागात काय म्हणतात? कट म्हणतात. कटचा अर्थ का? तिकडे काय म्हणतात? महाराज कटकट घ्या ना, थोडा कटकट घ्या ना. मला असं वाटलं तो म्हणतो महाराजला कटकट करतोय, पण त्याचा अर्थ असा कट बाहेर तुम्ही जाऊन पास सोलापूर साईड काय तरीचा अर्थ काय? म्हणजे ज्याच्या भागाची त्याची भाषा बदलली. बरोबर नाही? ज्याच्या त्याच्या भागाची त्याची भाषा बदलली. बरोबर नाही? तुम्ही सुद्धा आता एखादा जर कीर्तनकार जरले आपलं जरले असा साधा माझ्यासारखा साधा दिन दिनाक तीन दिनाक. बरोबर नाही? आणि जर लयच अवघड आला, तिच्या कथाकडे दहा तिच्या कथाकडे दहा मग समोर त्याला काही कळत नाही. कळतं का? नाही. गायक जर जर माझ्यासारखा जर मारत असेल तर आपल्या सोप्या चाली. बाबा मग थोडं थांबून घ्यायचं. बाबाला माहिती आहे प्रमाणांचे पाठी. आणि बाबाला जर एखादा तावडीत सापडलं त्याचे प्रमाण पाठ नाही, मग बाबा लगेच सुरू करतात काकड्यातले प्रमाण. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे? ज्या त्या क्षेत्रातलं. बरोबर नाही? आता इथं जर असलं, जर खरं बोलायचं, जर ह्या वेळेस जर जागरणाचा जर मंडप असता तर हा मंडप एवढा मोठा असता का? मंडप असा असता केवढा मोठा? नाही. मंडपाला बारीक असतं. एवढी एक फाळी, जेवढी वारकरी उभी आपण सर्वजण तेवढी फाळी असते, बाकीचं काय मोकळं असतं. सिस्टीम तर एवढी मोठी नसती लावली. फक्त दोन भोंगे लावले असते, 2 साऊंड लावायचे आणि चालते रात्रभर जागरण मांडले देवा. बरोबर नाही? कधी केलं असतं हे? वेळ पाहून माणसाने बदललं पाहिजे. वेळ पाहून माणसाने आणि बदलावाच लागतं. वेळाने बदलावं बघतो नाही. आता पूर्वीचे लोक जे होतात त्याला फोन देखील वापरता येत नव्हता. आज जर बघितलं तर प्रत्येक काय बरं फोन आहे का नाही? फोन आहे. आणि फोनमुळे आता फार अवघड झालं आहे. बरोबर नाही? पण ते अवघड झालं, आपलं काय अवघड करून घ्यायचं नाही, अवघड सांगायचं देखील नाही. आपलं सोपं सांगायचं आहे. विठ्ठल पंढरपूरच्या वारीला निघाले. कोण निघाले? चोखोबाराय. चोखोबारायांचा अर्थ काय? ज्याने आपण चोथा म्हणतो आपल्या भाषेत. चोथा आपले गावाकडे भाषेत चोथा म्हणतो ना आपण. चोथा. एखादी जर आपण जर ऊस असतो ना. आता रसवंतीचा काळ गेला. बरोबर नाही? आता ऊस असतो आपण रस पितो ना थंडगार. तो रस पितो आपण. तो ऊस जर रसात घातला, त्या काय चराटे म्हणते ना, चरखा म्हणतात जुने. बरोबर नाही? जुनेले शब्द आहे. आता ते मिक्सर आले. पहिले करायचं बस मायावाड्या मुसळी असायच्या. मुसळी. बरोबर नाही? ती मुसळी त्यांना जर आता तवा ती निघायचं. बरोबर नाही? पूर्वीचं खूप वेगळं होतं ना, आताचं खूप वेगळं आहे. बरोबर नाही? असो, विषय काय झाला आपला? चोखोबार आहे. तो चोखा काढला ज्याच्याकडून अहंकार, काम, क्रोध, लोभ हे सर्व निघून गेले, त्याला म्हणायचं चोखोबार आहे. हे सर्व निघून गेलं त्याच्याकडून, त्याला म्हणायचं चोखोबार आहे. आणि हे माणसाकडून निघून गेलं पाहिजे. बरोबर नाही? खरा वादक कोण? जो मोठ्या विद्वाना माग वाजवतो तो खरा वादक नाही. खरा वादक कोण? जो सर्वसामान्य माग वाजवतो तो खरा वादक. गायक कोण मोठा? गायक मोठा कोण? जो काही चाली पुढं म्हणतो तो का? किती मोठी चाल पुढं म्हणतो का? खरा गायक तो जो समोर त्याने कशी का चाल म्हणा ना, कसं का गायक असणार, त्याच्या माग म्हणतो तो खरा गायक. त्याला म्हणायचं खरा गायक. बरोबर नाही? राजकारणी माणूस तो कोणता राजकारणी माणूस? जो दर 5 वर्ष तोच फॉर्म भरतो तो नाही. आज तुम्ही बाबाचं उदाहरण बघितलं. बाबाचे लावून आहे का नाही? बाबा अजून उभं राहू शकतात का नाही? पण लगेच पुढचा विनेकरी तयार करून ठेवला. दुसऱ्याला चान्स देणं. बरोबर नाही? खरा विनेकरी किंवा खरं याचा अर्थ परमार्थातले लोक आपले, आणि आपलं परमार्थ आपले एकच शिकवतो. तुकोबारायन तो मार्ग लावून नाही धरला. तुकोबारायनची वेगळा का दिला का नाही? तुकोबारायांचा गाथा आज पण आहे का नाही आपल्या सर्वांना? आणि आपलं काय बरं? तुका म्हणे साक्ष हाती. काहीतरी साक्ष लागतं का नाही माणसाला? साक्ष लागतं. तेव्हा आपला पुढचा विषय असो. आपला विषय काय चालतो बरं? चोखोबार आहे. वा, विषय काय चालतो आपला? चोखोबार आहे. आणि ते चोखोबारा वारीला निघाले. पण निघालच्या अगोदर बायको डिलिव्हरीसाठी आलती. गरोदर होती बायको. कळलं ना? बाळंतपणासाठी आलती. कळतं ना? बाळंतपणा शब्दार्थ काय? बाळंतपण. एक तर बाळाचा अंत नाही तर स्त्रीचा अंत, त्याला म्हणायचं बाळांत.
कळतंय ना? बाळांतपणाचा अर्थ काय? एक तर स्त्रीचा अंत, नाहीतर बाळाचा अंत, त्याला म्हणायचं बाळांतपण. आणि जर दोन्ही जर वाचली तर ती कृपा कोणाची बरी? पांडुरंग राहायची किंवा ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, आमच्या हनुमंतरायांची, कनकावती मातेची, सर्वांची कृपा आपल्या. निघाले मग वारीला. पण निघाल्यानंतर ती काय म्हणजे पूर्वीचे, आता जर मुलगी जर गरोदर असेल तर ती आपण आपल्या मामाच्या गावी भाऊजातून घेऊन येतो. पूर्वी भाऊ जायचे, पूर्वीचे गाणे काय ते, माझा भाऊ राहील, ते जुन्या म्हाताऱ्यांच्या ओव्या राहायच्या, बरोबर नाही? आणि त्या ओव्या देखील खूप सुंदर असायच्या, बरोबर नाही? त्या ओव्या काय माझ्या देखील पाठ नाही एवढ्या, आणि मी पण ऐकलं आहे, बरोबर नाही? थोड्याफार ओव्या आणि ओव्या असायच्या, बरोबर नाही? पूर्वीचे काय असायचं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विसर, सासू आणि सासरा दिर तो तिसरा, आणि ओव्या गाऊ भ्रतरा, भावासाठी ओव्या गाऊ भ्रतरा, आणि तू ये रे बा विठ्ठला. या पूर्वीच्या काय असायच्या बरं? ओव्या असायच्या. आता ओव्या बिवा काय राहिलं नाही. आता गाणे आले, गाणे. आता काय आलं बरं? गाणे. आणि ते गाणे देखील काही कामाचे नाही, आणि ते गाणे आपण ऐकावं पण नाही. आणि ते गाणे ऐकावा पण एक मनोरंजन म्हणून ऐकावं, त्याचा अर्थ अवलंबून घेऊ नाही. काही गाणे खूप खतरनाक आहेत. ते गाणे आपल्याला सांगायचे देखील नाही, काय आपल्याला वेळ देखील खूप कमी. आपलं अभंगातून एक देखील चरण सुटलं नाही, पण असो अभंग आपण सुटतच आणला आहे. कसा ऐका, चोखोबारायांच्या पूर्वीचं बाळपणासाठी आपली यायची बरं. नवऱ्याची बहीण म्हणजे कोण? नवऱ्याची बहीण म्हणजे कोण? ननंद. हा, आता ननंद. आता लोक, पूर्वीचे लोक ननंद म्हणायची. आता असती जमिनी तिसऱ्या वाट्याला तिसरा वाटेकरी असतो का नसतो? दोन भाऊन त्याला तिसरी बहीण असते, बरोबर नाही? वाटेकरी असतात. पण आज आद्या बाई देखील तशा बहिणी आहे काही. अरे माझ्या ज्ञानोबा तुकोबाराला मान्यता काय? ज्ञानोबाराला मान्यता काय? आज ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी जर कोणी लिहिलं असेल तर त्यामागचं कारण किंवा त्यामागचा अट्टहास हा पुलतांब्याला पाहतो चांगदेव महाराज, त्यांचं देखील गर्व हरवलं. ते फक्त कोण बरं? माझी मुक्ताई माऊली. ती काय म्हणली? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय बरं? कल्पना मिथ्या मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे कोण म्हटलं बरं? त्यावेळेस ताटी उघडा म्हणले, नाही तर ज्ञानोबाने तेव्हा जिवंत समाधी घेतली असती. ती समाधी आज हा मुक्ताबाई. कोणामुळे बरी सडे? मुक्ताबाई. मोठी बहीण आपल्या जीवनात असली पाहिजे. मोठ्या बहिणीचं आपण अवलंबन घेतलं पाहिजे. मोठ्या बहिणीचा आपण आनंद किंवा त्या मोठ्या बाईला देखील आपण आनंद दिला पाहिजे. आणि मोठ्या बहिणीसोबत आपण आहे तोपर्यंत प्रेमाने वागलं पाहिजे. असं चोखोबार आहे. पूर्वी कोण आणायचे बरं? ननंद आणायची. मग ती म्हणजे तुम्ही तुमच्या ननंदबाईला घेऊन या. ननंदबाईला चोखोबार आणायला निघाले. पण आणायला निघाल्यानंतर मित्र कंपनी भेटले. बलमी महाराज कनगरमध्ये गेले. पण घरचे म्हणले, महाराज तुम्ही लवकर घरी, आपलं असंच करायचं, तसंच आपल्या इकडे जायचं आहे. पण कनगरमध्ये ओमकार महाराज बलमीला अशोक महाराज जाधव भेटले आणि महाराजांनी तुम्हाला आज काही काम नाही, आपलं जायचं याकडे, चला. महाराजाला काय? महाराज रोज नवीन गावी, त्याला काही निघाले लगेच महाराज, बरोबर नाही? याला म्हणायचं महाराज ज्यांचा परमार्थात कुठले राहत गेले आशा पाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पितला. ज्यांना जन देखील आवडत नाही. पण जन कसं नाही आवडत? अरे ते आळंदीतलं जन नाही आवडत, ज्यांनी माझ्या ज्ञानोबारायांना हाय तोपर्यंत काय भेटून दिलं नाही? खापर देखील भेटून दिलं नाही. आता एक 15-20 दिवसापूर्वीचा विषय, जास्त दिवस झाले असन, 20-25 दिवस झाले असन, ज्ञानोबारायांना 1 कोटीचं चांदीचं मुकुट. किती? 1 कोटीचं चांदीचं मुकुट. का बरं? पांत संत तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. त्यांना म्हणायचं संत. असो, जन कसं नाही आवडत बरं? ज्ञानोबरायांचं काळातलं जन आवडत नाही. न आवडे जन धन माता पिता. माता कशी नाही आवडत? काही सारखी माता नाही आवडत. पिता कसा नाही आवडत? वा वा वा, हिरण्यकशिपू सारखा पिता आवडत नाही. न आवडे जन धन माता पिता. धनाची त्यांना अपेक्षा नसते संतांना. संत कोशे मला एवढंच पाकिट द्या, मला तेवढंच पाकिट द्या, याला संत म्हणायचं नाही. सप्ताला एवढीच देणगी द्या, एवढीच वर्गणी द्या, त्याला संत म्हणायचं नाही. संत काय माहिती का? सोने रुपया मा मृत्यू के समान मानिक पाषाण खडे जैसा. वा वा, खडे जैसे. सोने रुपया मा. तुकोबाराला छत्रपती शिवाजीराजांनी नजराणा पाठवला. कशाचा? सोन्याचा. पण तुकोबारा म्हणे सोने नको, आम्ही कशाने सुखी? तुम्ही फक्त विठ्ठल म्हणा, मुखी येण्याच आम्ही सुखी कशाने आम्ही? तुम्ही फक्त मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, हेच आमचं सुखी. आम्हाला धनदारा काहीच नको. धनदारा पुत्र जन, मग धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गागा देवाशी. असो, बाबाचे काकड्यातले खूप प्रमाण पाठी काकड्यातले प्रमाणे. आणि ज्याचा काकडा भात आमचे आता ज्यांची शेवटच्या दिवसाची कीर्तन शेवाई म्हणजे मागणी पर अभंग किंवा 7वा दिवस असे असणारे कोण बरं?
आमचे गुरुवर्य चितळकरजी सर ते म्हणायचे, ज्याचा काकडा पाठ त्याचा कीर्तनात थाट. काय म्हणायचं? ज्याचा काकडा पाठ आहे ना त्याचा कीर्तनात थाट राहतो. कशा बरे लोकांकडे राहत, जे गायक वृद्ध जे ज्ञानी लोक असतात ना त्यांच्याकडे त्यांचा थाट राहतो, त्यांना जरी त्या महाराज किंमत वाढवते. विनोद करणं हे महाराज नाही, आपला स्वभावच विनोदी, बरोबर नाही. मी उभं राहिलो तरी नेहमी लोक असतात. असो, हा आपला विषय चोखोबार आहे. विषय आपला चोखोबार आहे. जनधन कशी आवडत नाही ते देखील समजलं. चोखोबार आहे. वारीला निघाले, मित्रमंडळी भेटले आणि वारीला तशीच निघून गेले. हे घरचं विसरून गेले. विसरून कोण विसरून गेलं? अहो, पूर्वीच्या गवळण देखील विसरल्या. कोणी एके फुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, मग गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे. बरोबर नाही? विकायचे पण काय विकायचे आपल्यासारखं काय विकत होते? भाज्या, दोडके, रताळे नाही. त्यांनी इकलं पण काय की इकलं बरं? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे. त्यांनी विकलं पण काय विकलं? दामोदर. पूर्वीचे लोक एकामेकाला ज्ञान द्यायचे, बरोबर नाही? आपण सारिके करीती तात्काळ प्रमाणे सेवितो हा रस वाटितो अनेका, आणि या रे होऊ नका. मला ही चाल येते, तू ही चाल शिकून घे. मला हे असं करता, तुम्ही तसं करा. बरोबर आहे की नाही? मार्गदर्शन असलं पाहिजे. आपण एकामेकाला दिलं पाहिजे आणि एकामेका सहाय्य करू. वा वा, एकामेकाला आपण सहाय्य केला. वेळ गायक वृंद लोक ज्ञानी लोक खूप आहे, प्रमाण देखील आपले खूप पाठ आहे, बरोबर नाही? आणि ते गंमत असते कार्यक्रमाची. कार्यक्रम जर आपण लवकर संपवला तर लोकांना वाटतं अजून महाराज थोडी वयाचे कमीचे, बरोबर नाही? आणि जिथं पिकत तिथं काही किंमत राहत नाही. जिथं पिकत तिथं काही विकत नाही. लोक म्हणते महाराज अभ्यास संपला. काय नाही, महाराज पंढरपूरला 15 दिवस नवीन अभंग कीर्तन करतोय. असा काही विषय नाहीये, बरोबर नाही? तुम्हाला काय लवकर जर कीर्तन संपवलं तर लोकांना वाटतं महाराजांचं भांडवल संपलं. आणि जर जास्त वेळ लावून धरलं ना हार्दी बाबा, बरं का, जास्त वेळ जर आपण लावून धरलं ना तर लोक म्हणतात महाराजाला कुठे बोलाय भेटलं होतं का नव्हतं, काय नव्हतं असं लोक तर. आणि जे असले ते खरंच म्हणतात असं विठाल विठाल. चोखोबारा वारीला निघाले आणि वारीला निघाल्यानंतर त्यांनी भजन सुरू केलं. सर्वांनी भजन सुरू केलं. भजन सुरू केल्यानंतर भजन म्हणत गेले. त्याला विसरलं, घरात काहीच नाही, विसरले कामधंदा. ते लोक त्याला काहीच कळना, घरी काय आपल्या काही माहीत नाही. पण देवाने मग अवतार घेतला. देव भक्तासाठी काय करतो ऐका बरं का. आपला अभंग काय? देव भक्तासाठी काय करतो? मागे पुढे उभा राई सांभाळित आली आघात निवारे, अथवा निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे. प्रमाण खूप आहे आणि प्रमाण देणारे खूप मोठा प्रमाणात. पण आपला विषय काय? आपला प्रमाण जिथे असं तिथे जेव्हा नाही. आणि प्रमाण कोण देवा विषयाला धरून पाहिजे, बरं नाही? नाहीतर आपण म्हणतो शिव भोळा चक्रवर्ती, पुढं म्हणायचो. मागचं काय म्हणतो? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. पण मागचे असं म्हणत नाही, शिव भोळा चक्रवर्ती त्याची आई माझी चुलती. आम्ही म्हणतो भाग गेला सिंह गेला अवघा झाला आनंद. मागतो म्हणतो वाघ गेला सिंह गेला आणि त्याच्या माग बाबा देखील गेला. लोक म्हणतात, बरोबर नाही? आता आपण हरिपाठा शेवटची काय म्हणतो? शेवट कशी म्हणतो हरिपाठाचा? भैरवी ना. आपण म्हणतो मोगरा फुलला एक तर म्हणायचा मोकार फुगला मोगरा फुलला अर्थ जिथं नाही तिथं माणूस अर्थ लावतो, बरोबर नाही? आता आपण म्हणतो सर्वा घट्टी राम देह्या देय, काय काय म्हणतात? सर्वा घंटी राम. जिथं नाही तिथं शब्द लावतात, जिथं नाही तिथं हरिपाठ म्हणतात. जुने लोक जास्त ते गांजा बिंजा पितात, ते असंही बोलतात. हे असं बोलू नाही. किंवा अनंत वाचाळ बरळ ती बरळ आणि त्या काहीच निगोपाळ पावे हरी. म्हणजे हे बरळणं हे माणसं चुकीचं आहे. तू गोपाळ देव काय पाहतो? फक्त मनातला भाव पाहतो. तुम्ही काही म्हणा पण देवाचं नाव नीट घ्या, कळतं ना? आणि त्यामुळं आपल्या नामदेवांनी एकनाथ महाराजांनी किचकट भाषा वापरली. नामा विनमुख सर्पाचे ते बिळ जीवानं वेकाळ सर्प हाय अथवा प्रमाण. दुसरं प्रमाण, एवढे प्रमाण जर चालीत म्हणलं असतो तर आपले 4-5 मिळायचे, बरोबर नाही? अजून एक प्रमाण काय बरं? तुकोबा किचकट भाषा आहे का? काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुकाशी अरे मुडा. असं ते काय फोडून एवढी खालची भाषा काय आपलं बोलणे. आणि त्यांचा अधिकार तो होता, आपला अधिकार तो विठ्ठल विठ्ठल. सर्व वारकरी निघाले. कुठं निघाले? पंढरीला. सर्व वारकरी कुठे निघाले? पंढरीला निघाले सर्व वारकरी. तुम्ही सर्वजण जातात ना पंढरीला? सर्वजण वारकरी पंढरीला निघाले. कसे निघाले? भजन चालू केलं का? सर्वांनी हात वर करा. विठो
घेतला कशात घेतला चोखोबारायांच्या बहिणीचा आणि बहिणीचा अवतार घेतला आणि दारात आली वहिनी उघडा दार वहिनी उघडा दार हका मारी वैरी उघडा दार हका मारा वैरी उघडा दार चोखोबाची बहीण झाला चारंगार चोखोबाची बहीण झाला चारंगार चोखोबाची बहीण झाला चारंगार चोखोबाची बहीण झाला चारंगार वहिनी उघडा दार हका मारी वहिनी उघडा दार हका मारी वहिनी उघडा दार हका मारी वहिनी उघडा दार चोखोबाची बहीण झाला सारंगधर आणि काय म्हणू लागले बरं वहिनी उघडा दार हाका मारी दाराला थाप मारली वहिनी दार उघडा हा वहिनीसा तुम्ही आला बाई तुम्ही आलात आणि नंदबाई आल्यानंतर देवाने काय केलं देव आता देव बरं का इथं आता समोरचा आता मला नाही ते माझे भाच्या पुजायला आणलं बरं नाही आपण कोणाची बाळाची देखील दूध नाही आपला किंगशी ठिकाणी आई सोडून आली कुणाची हिथं जाणे मग आईशिवाय आपले कोणी येत नाही पण देवाने आईचं काम केलं अरे नदीव बाळात ते धुला नेले पण कोणाचे चोखोबरायांची आणि त्यामुळे चोखोबरायांनी लाच धरली का कोणी चोखोबरायांनी कोणी देवाने त्यांच्या कामाला लाच धरली नाही लाच धरली नाही आणि ती लाच धरत नाही तेच अभंगाचं प्रथम चरण साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजे साधवया भक्ती काजे हो साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा हे साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा हो साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा साधवया भक्ती काजा नाही लागे धारिता नाही लागे धारिता नाही लागे धारिता नाही लागे धारिता ऐतिहासी शरण गावे ऐतिहासी शरण गावे हे ऐतिहासी शरण गावे ऐतिहासी शरण गावे हो ऐतिहासी शरण गावे ऐतिहासी शरण गावे ऐतिहासी शरण गावे ऐतिहासी शरण ऐतिहासी शरण गावे शरण गावे शरण गावे साधावया भक्ती काज नाही लाज धरित त्याला साध्य करायचे पण काय करायचंय समोरची भक्ती ना ती साध्य करायची भक्तीचे प्रकार किती 9 प्रकारच्या भक्ती 9 विधा भक्ती बरोबर 9 प्रकारच्या भक्ती श्रवणम कीर्तनम पादसेवनम दास्य सख्यम अर्चनम वंदनम अशा 9 प्रकारच्या भक्ती आणि त्या 9 प्रकारच्या भक्ती जर आपण केल्या तर देव काय करतो बरं लाज धरत नाही आपल्या साध्य करतो कशाची आपली जी भक्ती आहे ना सर्वांची भक्ती साध्य करण्याकरता तुम्ही आज बघा 3 दिवसापूर्वी सप्ताह उभा होण्यापूर्वी 3 दिवस सर्वात मोठी कृपा जर आपली हे बा या गायक वृंदांनी आपलं तर कृपा केलीच सर्व सप्तेचे आपले सरपंच असतील सुखदेव मामा असतील इकडे आशिक मामा असतील सर्वांनी देखील आपलं सहकार्य किंवा यांनी आपल्यावर कृपा केलीच संतांनी देखील आपल्यावर कृपा केलीच त्यामुळं आपण उभा आहे अरे पण या सर्वात मोठं वैभव ऐका आज एवढं गरमाटी तरी पाऊस आला का
त्याने सर्वात मोठी आपल्यावर कृपा केली. टाळ्या वाजवा एकदा. आणि जर टाळ्या नाही वाजवल्या तुम्ही त्यासाठी तर मग भोजन कृपा त्याची कृपा असला बरं का. आणि मग ते कृपा आहे आणि ते मग ते साध्य करण्यासाठी पाऊस देखील त्याने येऊन दिला नाही. ते सर्वात मोठं उदाहरण आहे. आयशी अशी शरण जावे. या अशाच देवाला शरण गेलं पाहिजे. अशाच संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. अशाच माणसाला शरण गेलं. ऐका संगत महत्वाची काय आहे? ऐका एक उंदरावाल्याचं औषध होतं. उंदरावाला घालतो ना उंदरावाला ते उंदरी मारायचं औषध द्यायचा. आता आज गुरुवारचा बाजार झालाय. सोमवारी असतो ना आपला जवळचा बाजार. कणगरवडीला लेखाच बाजार असतो. कोणता? सोमवार बरोबर बाजार असतो बरोबर ना. सर्वजण जातात बाजारला. बाजार असतो. याच्यावर उंदरावाला माहिती ना उंदरावाला. उंदराचे औषध मारतो. उंदराचे जे औषध मारायचे जे औषध येतो ते उंदरावाला होता. आणि तो उंदराचं औषध घेऊन एका बसला होता. आणि एकाने गावरान तुपाचे गावरान दुधाचे मस्तपैकी खव्याची पेढी केली. खव्याची पेढी केली. संगत सांगतो तुम्हाला संगत. खव्याची पेढी केली आणि त्या उंदराचं औषध द्यायचा त्याच्या शेजारी जाऊन बसला. पेड्यावाला म्हणायचा एकदा खाल तर परत याल. काय म्हणायचा? एकदा खाल तर परत याल. आणि उंदरावाला खाल्लं की मरतं. समजले? कळलं तुम्हाला? पेड्यावाला म्हणायचा पेड्यावाला काय म्हणतो? खाल तर परत याल. म्हणजे तुम्ही जर आमचा पेढा खाल्ला तर पुन्हा येशाल. पण त्याच्या मागच उंदराच्या औषधाला म्हणायचा अरे खाल्लं की मरतं. कळलं का? संगत महत्वाची. आणि मग त्याने सोडली. त्या उंदरावाल्याचं औषध सोडलं आणि पेड्यावाल्याच्या लाईनीत गेला आणि त्याचा पेढा सर्वात जादा विकला. त्यामुळे ज्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात त्याने राहायचं आणि वेगळ्या क्षेत्रात तो शिरला का त्यो संपला. विठ्ठल विठ्ठल तुम्ही शरण देखील त्या देवाला जो देव त्याच देवाला शरण का. आता याचा स्पष्ट अर्थ सांगतो. पांडुरंगाला शरण जा. पांडुरंगाला शरण का जा? त्यासारखा दानी कोणी आहे का? विठेवरी ज्याची पावले समान तोची एक दानशूर दाता. त्यासारखा दानशूर कोण नाही. कस काय दानशूर नाही? जो रावणाला सोन्याची लंका देतो तो काय सारा दानशूर असं का? बरोबर आहे की नाही? आपण महाराजाला फक्त थोडंफार पाकिट देतो तरी तुम्हाला वाटतं महाराज आमच्यावर बोलावा. महाराज आमच्या झुळवणे हाच विषय मांडावा. बरोबर आहे की नाही? हे असं नाही तसं बोलावं. आपले कानाचे चोचले पुरवण्यासाठी आपण महाराज लोकांचे यूज करतो. बरोबर नाही? काय आपलंही झालं तर देवाने एवढं दिलं मग देवाने काय मागायला होतं? नाही दिलं देवाने. बरोबर नाही? कोण बरं? देव. देवा का संपत्ती केला चतुर तो शिरोमणी. चतुरात शिरोमणी दिसला वदनाची खाडी. चतुरात शिरोमणी दिसला वदनाची खाडी. चतुर शिरोमणी धन्यवादी विठोबा. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा म्हणे. चतुर तो शिरोमणी. त्यासारखा चतुर कोणी नाही. नटात तिने त्यासारखा अवतार देखील धरणारा कोणी नाही. आणि त्याच्यासारखा सुंदर देखील. सुंदर ते ध्यान उभे आवडे हे रूप गोजिरे सगुण राज सकुमार मदनाचा पुतळा रवी शिकम सदा माझ गोड तुझे रूप. प्रमाण खूप आहे. एवढे प्रमाण जर आपण दिले आता नाही का प्रमाण देऊ नका. आता वेळ खूप कारण की लोकांनी तुमच्या तोंडात पाहते ना माया तोंडात पाहते. असं वेळ देखील खूप झाले आहे. बरोबर नाही? आणि वेळेत केलं जे ते काम जे ते वेळी केलं बरोबर. बरोबर नाही? परमार्थ हात तर नव्यात करावं लागतं. बरोबर नाही? आणि माळ ही तर नव्यात घालावं लागते. माळ लोक घालतात पण कधी म्हातारपणी का बरं चावतच नाही. आता त्या वयात घालून फायदा नाही. ज्या त्या वेळेत जे ते झालं ते बरं. बरोबर नाही? यानंतर भजन देखील आहे. बरोबर नाही? आपलं भजन येतं गावातले भजन बिजन सारे पाहतात. कारण श्रावण महिना चालू आता. श्रावण महिना म्हणजे ती का असतो असं. बरोबर नाही? प्रचार कधी नाव होता आम्हाला आमच्या धर्माचा. असो विषय काय झाला आपला? शरण कोणत्या देवाला जा? पांडुरंगाला जा. कारण तू जीवाचा विचार करीत नाही. कसा आहे का? भीम सर्वांना माहिती. भीम म्हणजे कोण? तो मुलं तुम्ही पाहतात ते छोटा भीम कार्टून नाही. भीम कोण बरं? 5 पांडवांमधला एक भीम. तो भीम दिवाळीचा सण होता. आणि बहिणीचा जीव साऱ्याच्या कोण असतो बरं? आपल्या भावात. आणि द्रौपदीचा भाऊ कोण बरं? द्रौपदीचा भाऊ कोण? विष्णू किंवा कृष्ण किंवा पांडुरंग. हां परमात्मा भाऊ. म्हणे माझ्या भावाला जेव्हा बोलायचं. मग बायकोने हट्ट केला. कोणापाशी केला बरं? अर्जुनापाशी केला. अर्जुन म्हणे देव काय माझ्यासाठी घेणार नाही. किंवा देव आता काहीतरी कामाला कुठला असं देवाला कोणातरी व्हिजिट घ्यायचं आहे. बरोबर नाही? जेव त्याच्या कामात असं देव काय येऊ शकत नाही. मग भीम आता म्हणला देव कसा येत नाही मी पाहतो. भीम थोडी येडे राहतात.
भीम म्हणजे थोडे ते त्यांचं जे हे जो असतो ना मेंदू तो इथं असतो. भीम फक्त शेण दष्टपुष्ट. आपण म्हणतो ना आचार शक्तीचे पुचाट प्रयोग. पण त्याचा प्रयोग असा येडावाकडा नव्हता आपल्यासारखा. देवा विश्वास होता त्याचा. संताचे पाय हा माझा विश्वास. देवन संत काय देवते संत निमित्त ज्या प्रतिमा देवाव कशाव देवाव. त्याने गदा घेतली. त्याची गदा होती. गदा तुमची आमची नव्हती. गदा केवढी होती बरं? 100 किलोची गदा होती. किती? 100 किलोची गदा होती. बरोबर नाही? आजकालच्या महाराजाला माईक उचलायला सुद्धा त्रास होतोय. 100 किलोची गादा होती त्या काळी. बरं पूर्वीच होतं तसं. 100 किलोची गादा होती. आणि त्या गदेला शब्दला मी तुझा गुरु आहे, मी तुझा मालक आहे, मी तुला असं वर फेकणार. आणि वर फेकल्यानंतर देव जर माझ्या डोक्यात पडायच्या आत जर देव जर आला तर समजायचं माझी भक्ती श्रेष्ठ किंवा माझी देवाव खरी भावना आहे किंवा माझी खरी देवाव निष्ठा आहे. हिने विचार केला येडं काय करेन माराय बसल्या काय डोक्यात. बरोबर नाही? त्याने दिला आदेश. गदाला सुद्धा म्हणतो माझ्या डोक्यात यायचं नाही. गदा फेकलीवर का देवाने पितांबर पाळणे काय नाही. गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला. गरुडाला तीन देवाने सरला मागं पाळणं. देव आला आणि देवाने इतका अंतर राहिला, एवढा बोटभर अंतर राहिला. आणि गदा धरली शक्ती जीवे न वंचित. त्या अभंगाचं दुसरं चरण. ऐसियाची शरण गावे, 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 शरण गेलं पाहिजे. भीमाला दिसत होता. बरोबर नाही? आणि आपल्यासारख्या जर भरोसा ठेवला तर अवघड होईल. बरोबर नाही? भरोसा जर ठेवला तर लोकांवर भरोसा ठेवायचा नाही. आपल्या मनाने जर ठरवलं समजा ना. समोरचे लोक म्हणतात भाऊ अय भाऊ तुला आम्ही सारे मतदान करू आणि तू उभा राहाय. चुकीचं हे खोटे. लोक उभं करतात त्यांचे नाही करायचं. ते आधी आपलं मन का. आता सर्वांनी एक माग चित्रपट गाजला होता. कोणता चित्रपट होता? चित्रपट गाजला 2024 रेकॉर्ड का 25 रेकॉर्ड. कोणता गाजला? पुष्पा. छावा. कोणता पिक्चर? छावा. सर्वांनी बघितला का नाही? छावा बघितल्यानंतर रडू नाही माणसाला. त्या छावा पिक्चर मध्ये सुभाषितकार खूप सुंदर मानतात. अरे मन के जीते जीते मन के हारे हार, अरे हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, अरे उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू भोर का पहला नारा है, परिवर्तन का एक नारा है, तू समय बदल के रख देगा उसमें कोई भूल नाही. मन के जीते जीते याचा अर्थ काय? आपल्या मनाने जर ठरवलं आपल्याला जिंकायचं तर आपल्या कोणी हारू शकत नाही. आणि आपल्या मनाने जर एकदा डगमगलं आपलं मन म्हणलं आपण हरणार आहे तर आपल्याला जगाचा बाप देखील जिंकू शकत नाही. कधी मानाव आपलं मन. आता तुम्ही विचार करा. आपलं जर मन म्हणलं ना बलिमार विश्वास आहे आपले तर कीर्तन आपण जबरदस्त करणारी ती कीर्तन ती मनाची. आणि आता मन हारलं ना मग तुम्ही कुठं चिक्का तुमच्या मागे देव असू द्या भावकी असू द्या असू द्या. आणि पहिल्यापासून तुम्हाला सांगतो विचार फक्त देवाचा करा. गावाचा करू नका, भावकीचा करू नका, जगाचा विचार करू नका. तुम्ही देवाचा का विचार करा. ऐका. जिसको राखे साया मार सके ना कोई, बाळ ना बाका कर सके सब जग वैरी. ज्याला देव तारी त्याला कोण मारी. देव जर आपल्या पाठची असला ना किती विरोध करू दे, किती विरोध करते आपला कोणी हारू शकत नाही. आणि देव जर आपल्या विरोधात असला आणि साऱ्यांनी पार आपल्या किती जवळ घेतलं, चोमूळ घेतलं तरी आपण वाचू शकत नाही. त्यामुळे शरण जा. पण कोणाला जा? देवाला जा.
तुकोबाराय म्हणजे आम्ही प्रमाणाशिवाय बोलत नाही. एक प्रमाण सांगतो मला. कोणतं प्रमाण सांगतो? महाभारतातलं प्रमाण सांगतो. भीष्मपण गेला खरा, सरळ सरळ म्हणून, भीष्मपण गेला खरा धनुधरा रक्षेल. त्यामुळे मी त्याला शरण गेलो. कोणत्या देवाला? त्या शरण गेलो त्या देवाला. आणि तुकोबाराय म्हणतात साक्ष, पुराव्याशिवाय माणसाने बोलू. आता आम्ही कीर्तन करतो, याला एकमेव पुरावा काय बरं? तुकोबाराय ज्ञानोबांची ज्ञान जिवंत समाधी भिंत चालवली पुरावा आहे. छत्रपती शिवाजीराजांचा काय पुरावा आहे? गड किल्ले म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा पुरावा आहे. अरे माझ्या आईला मातेचा काय पुरावा आहे? काय आईला माझा पुरावा? आज जर कुठं जा, कोणत्याही भागाच्या भागात पाणी नाही, त्या भागात माझ्या आईची बाराव आहे का नाही? हे मंदिर कोणामुळे आहे आज? पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरमुळं. कोणामुळं? पुण्यश्लोक राजमाता. आणि त्या मंदिरातला देव जर कोणामुळे असेल तर माझ्या छत्रपती शिवाजीराजांमुळं. हे पुरावे बरोबर नाही. काहीतरी त्या माणसाला पुरावा पाहिजे ना. पूर्वीचं काहीतरी लिखित ठेवले, लिखित काहीतरी आपण अभंग म्हणतोय काय मान्य तयार केलं का? एवढा अर्थपूर्ण तुम्ही अभंग पहा. यमकच बोलतो अभंग. हे पहा, अरूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. नी आला का नाही? येऊ यमक तुला राहता आलं. तुकोबाराय किती अभंग लिहिले? 4,500 अभंग लिहिले. आणि नामदेवरायांनी 96,000 अभंग लिहिले. तरी पण हाय ते अभंग परत आला नाही. हाय ती ओवी परत आली नाही. का नाही आली? विचार करून विचार करा. पण कशाचा? सारा सार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. कंठात नाम धरा आणि मनात काय धरा? फक्त भाव धरा. देवाला फक्त काय लागतो बरं? भाव. देवाला दुष्काळ आहे पण कशाचा बरं? वडनेर गावाला आता दुष्काळ आहे पण कशाचा आहे? कशाचा आहे? आपल्या सर्वांना दुष्काळ आहे पण कशाचा आहे? आता पाण्याचा आहे का? पाण्याचा आहे का? पाटामुळं पाण्याचा दुष्काळ गेला. आता वडनेर गावाला दुष्काळ आहे फक्त पोरींचा. मुलाला काय मुलगी भेटाना. देवाला देखील दुष्काळ आहे पण कशाचा आहे बरं? भावाचा. थोर प्रेमाचा भुकेला प्रेमाचा. हाची दुष्काळ तयाला किंवा भावे न देवम कल्याण नरेंद्र. देवाला दुष्काळ आहे पण कशाचा? भावाचा. हा बरोबर आहे. देवाला भावाचा दुष्काळ आहे. आणि त्या भावाचा दुष्काळ असल्यामुळं देव काय पाहतो बरं? माणसाकडे काय पाहतो बरं? भाव पाहतो. पण भाव पाहता निघाला आपण देव असा पाहिजे. त्या देवाला साक्षी पाहिजे. कोणत्या गोष्टीला काहीतरी साक्षीदार पाहिजे ना. एखाद्याला जर आपण व्यवहार करायचा, स्वारीक करायची म्हणजे आपण काय करतो बरं? साक्षीदार नेतो का नाही आपण? एक असतो का नाही आपल्याकडे साक्षीदार? साक्षीदार काय असतो? पुढं जर काही झालं तर हा माणूस काय बरं? साक्षी आहे. कळतं ना? हा माणूस साक्षी आहे. नेहमी असं करतोय. तू आहे का साक्षी? तू आहे का तयार? हा माणूस साक्षी आहे. आणि साक्षाशिवाय काही होत नाही. तो साक्षी मी जो त्याचा साक्षी घेतलं, मी त्याचा अनुभव घेतला आणि तो माझ्या चित्तात म्या धारण केला. तो अभंगाचा शेवटचा. तुका म्हणे साक्षी हाती, 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 तुका म्हणे साक्षी हाती. धरीला धरीला ऐसियाची शरण जावे, ऐसियाची शरण जावे. तुका म्हणे साक्ष हाती, तो म्या चित्ती धरियेला. साधावया भक्ती काज नाही लाज, धरित ऐसियाची शरण जावे. शक्तीची वेन वंचित भीष्मपणा गेला खरा, धनुधरा लक्ष येले. तुका म्हणे साक्ष हाती आणि तो म्या चित्ती धरियेला. जसा अभंगाचा अर्थ सोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. आणि जर काही चुकलं असेल, माझी ये बडी ये बोला असं तुमचं सर्वांचा लेख म्हणून मला माफ करा. किंवा एक गावकरी म्हणून तर गावचा काहीतरी प्रश्न आहे का नाही? गावकरी म्हणून क्षमस्व करा. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आपले मारुती महाराज तुम्ही सर्व कणगडवरून आलेले भजनी मंडळ असतील, गणेगाववरून आले सर्व भजनी मंडळ जे असतील त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपले आजचे
अन्नदाते आजचे दगडू गेनू बलमे बाळासाहेब तुकाराम बिडवे, सुनील बाराजी बलमे, एकनाथ तुकाराम बलमे, चंद्रभान रंगनाथ बलमे आणि गंगाधर सोपान गव्हाणे हे आजचे अन्नदाते आहे. अन्नदान सर्वश्रेष्ठ दानी. सर्वांनी भरभरून साथ द्या, भरभरून योगदान करा, भरभरून अन्नदान करा. कारण ही प्रथा बाहेर नाही, अन्नदानची प्रथा बाहेर नाही. तसं ज्या ठिकाणी अन्नदान होतो त्या ठिकाणी ज्ञानदान होतं, त्या ठिकाणी वर्षदान देखील होतं. पाऊस देखील आपला खूप होईल. फक्त आपण काय करायचं, देवाचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली जय जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुढे वेळी वापुडे उतरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार बोला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणी ज्ञानी करा कर क्षमाया पैकी करा कर क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव कुंडलिक